वेलकम टू अवर चॅनल गाईज. आणि हे माझा पहिला व्लॉग असणार आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि मला आशा आहे की तुम्ही मला सपोर्ट करसाल. लई इंटरेस्टिंग व्लॉग येणार आहे गाईज. शपथ लईच इंटरेस्टिंग. तुम्हाला सर्व काही दाखवायचं, सर्व काही एक्सप्लोअर करायचं पुण्यातलं. आता मी जाणार आहे. सर्वप्रथम मला काही कॉस्मॅटिक आणायचे आहे. माझ्या चेहऱ्याला एक डल झाला ना, सो त्यासाठी वेल डन गाईज. ज्याच्यासाठी मी आलो होतो ना ते दुकान बंदच आहे. आता काय करू, इथं जायचं होतं मला. आणि दुकान आता सिग्नल तर लागलेलं आहे आणि मला रस्ता क्रॉस करून जावं लागेल त्या साईडला. कारण आता त्याच साईडला असू शकते मेडिकल, कारण की या साईडला तर अजिबात नाही आहे. आणि मला घ्यायचा होता फेसवॉश. आता इथं आलो तर सही इथं आलो मी, पण मुळात मला आता मेडिकल इथं पण माहिती नाही कुठं आहे म्हणून. आता पहिले सर्वात आधी मला शोधा लागेल की मेडिकल कुठं आहे. नाही काहीच मेडिकल ते त्या साईडला मेडिकल आहे आणि तिथं आता आपण तिथंच जाऊ. मला नाही वाटत की असं म्हणून फेसवॉश बी असू शकते. हां नाही ते तसला नाही, कदाचित ते नाही आहे. हां ते आहे मला तरी ना फेसवॉश. मी इकडे तिकडे शोधत होतो आणि मुळात नाही का तिथं आम्ही आज सर्वात पहिले गेलो होतो ना, तिथं सर्व काय भेटते पण ते दुकानच बंद आहे. मी काय करणार हो असं पण दुकान बंद असल्यावर. आणि आता जाऊ आता हॉस्टेलवर आणि आंघोळ बिंघोळ करू. आणि मला लवकरात लवकर कॉलेजला जायचं आहे, कारण कॉलेजला आज भरपूर सारे काम आहेत माझ्यावाले. स्टार्टिंग समाधान आज की तारीख अशी तारीख आहे. किती तारीख आहे जायचं आज? तारीख पण नाही माहिती राहावं. शिट, 20 तारीख आहे, 20 डिसेंबर. 20 बरं तारीखच असते नाही तर. अच्छा तर नाव मला बसच थांबली नाही. आणि मी आहे काहीच मागची पण बस, पण त्या बसमध्ये थोडं जास्त गर्दी वगैरे वाटत आहे. सो आय विल डिसाइडेड की मी त्याच्यात जाणारच नाही. आणि तर आलो माझ्या गाडीतळावर सुद्धा बस नाही आली. आणि माझ्यापाशी कॅशची नोट म्हटलं ना तर 500 आहे. आणि त्यांनी जर चिल्लर नाही दिली ना तर वांदे लागणार आहे. आणि फोनपे चाललं तर फारच चांगलं, जर नाही चाललं तर मग झालं. आपल्या पैसे आहे ना फोनपे, पहिले फोनपे ट्राय करू. आणि जर नाही झालं तर ऑप्शन आहे कॅश. पण लईच कॅश शिवी खा. 2 बस गेल्या आणि मी 3ऱ्या बसमध्ये बसलो. म्हणजे मला नाही वाटत की माझ्या एवढं कोणी लक्की असू शकते. म्हणून मी त्या वळणावर बसतो ना, जिथे त्या वळणावर अजिबात जायचं नसतं, तरी पण मी जातो. एअरपोर्ट पण पडत आहे, लावताच येत नाही आहे. 3री पण PMT निघायची आहे, पण आमची बस निघायचं नाव नाही घेते काही. 3री पण निघणारी निघते आता 1 म्हणजे काय म्हणतो आता, काय कॅल्क्युलेशन करायचं आहे. असं पण जाणार जिथे गेली. कितीतरी वेळा म्हटलं असेल की हे जे पूल आहे ना ते माझं, म्हणजे कितीतरी नाही एकदा म्हटलं काहीतरी. आणि म्हटलं होतं की हे जे पूल आहे ना ते माझ्या ब्लॉगमध्ये फेमस झाला. बट आय डोंट थिंक की मी झालो. पण आता तर नक्कीच काहीतरी नाही का इंटरेस्टिंग होणार आहे. आणि मला खूप सारे काम होतं आणि ते जाऊन मला एवढ्या लवकर पडपड करायची आहे ना. आणि तसं शूटला पण जायचं आहे. आणि शूटला मी मे बी जाईल, नाही पण जाऊ शकत. तर आता माझ्या मित्राचं त्यांचं एक्सप्रेशन पाहू नाही का, की आता घेतला ना भाऊ जे घ्यायचं होतं न मनात होता ना ते घेतला. आणि मला तर चांगलं वाटते, कारण की माझे पॅरेंट्स एवढे सपोर्टिव्ह आहे ना की तू काही पण कर आणि फक्त आम्ही तुझ्या सपोर्टला, तू काही पण कर. गाईज लई कॉन्फिडन्स लागते हा पब्लिकमध्ये बोलायला. आणि कॉन्फिडन्सचं माझ्यात कुठून भरलेला आहे. लई म्हणजे लई कॉन्फिडन्स लागते गाईज, लईच. आणि माझ्या बोलण्यावरून तुम्हाला समजत असेल की मी किती नर्वसनेस आहे, म्हणजे नर्वस आहे, घाबरलेला थोडंफार. कारण की फर्स्ट टाइम काहीतरी असं शूट करतो जे की पब्लिकमध्ये. आणि आय डोंट थिंक कसं. आणि मला कॉलेजमध्ये पण शूट करायचं माहिती आहे का, की असं मी व्लॉग वगैरे काढत आहे आणि कॉलेजमध्ये शूट करत आहे. आणि पाहू सर्वांची रिॲक्शन काय आहे. की मे बी कोणतरी विचारलं तरी पाहिजे ना मला, की नाही का की तू असं काय करत आहे बा, नेमकं हे तू काय. थोडंसं वाटते राहू. तर चला पहिले आता कॉलेज जाऊ. आणि मग आपलं कॉलेज, आपलं म्हणजे माझंवालं कॉलेज. तुमचं कुठं कॉलेज आहे? माझं कॉलेज दूर ते कोपऱ्यात बसले आणि त्यांना माहीतच नाही की मी आलो. आता बघू त्यांच्या एक्सप्रेशन काय आहे ते, की नाही का. मला लई एक्सायटेड आहे गाईज, मी खूप एक्सायटेड. बरोबर गाईज, माझी मैत्रीण म्हणते की तुला 500 रुपये देतो जर खर्चाला पैसे नसतील. तर एवढे मोठे पैसे गेले ना आता. पण मी म्हटलं नको दे, असं मला गरज आहे सध्या. बॅकग्राऊंड आवाज देऊ शकते, तुझा चेहरा नाही दाखवत आहे मी, माहिती मला. मग बॅकग्राऊंड आवाज दे ना, काहीतरी बोल ना. फ्रेंड आहे ना रे आपण, चालतं ना फ्रेंडशिप मध्ये.
फ्रेंड हा बरोबर फ्रेंड आहे गाईज आम्ही. घे उधार घे परत दे थोडं बस तुला देते जिरली गाईज आमच्यावरती. जिरली एवढं लवकर. गाईज इथं माझी मैत्रीण आहे योगी. योगी आहे गाईजीचा. कसा वाटला? एक नंबर भाऊ. खरंच ना थँक्यू. मला योगी बोनाफाईट काढायची होती का इथं. अरे तिकडे नाही का एक ऑफिस आहे बघ आपल्या कॅन्टीनच्या समोर. काढायची होती कॉलेजमधून. कॉलेजमधून सांगते कॅन्टीनच्या इकडे ऑफिस आहे का म्हणजे ते आणायचं तिथून लिहून तिथे घेऊन त्यांना म्हणायचं बोनफाईट काढायची ते आयडी मागतात काहीतरी 80 द्यायचे. जायचं. कॉलेजमध्ये फ्री असते. 80 लागतात त्या दिवशी मुलीचं तिथं काहीतरी फॉर्म भरायचं रुपयाचं कारण 70 रुपयाची पाच जोपर्यंत मी मॅडमला देत नाही जोपर्यंत मॅडम 70 रुपये घेत नाही तोपर्यंत माझ्या जीवात अजिबात येत नाही. कारण की मी लय गरीब झालो. आता आयफोन घेतला तर पैसे गेले भरपूर. मॅडम आले आणि मॅडम गेल्या डिपार्टमेंटमध्ये. आता मला जायचं आहे आणि मॅडमकडून 70 रुपये 70 रुपयाचा पास द्यायचा आहे आणि 70 रुपये घ्यायचे. मी म्हणतो ना जे माझ्यासोबत नाही होऊ ना ते आधी होते. मॅडमने आता पैसेच दिले नाही आणि मॅडमने एक काम सांगितलं की जा आणि कुठे MPSCचं ऑफिस आहे म्हटलं कुठेतरी आणि तिथे सूरज नावाचा एक मुलगा भेटल त्याला जा आणि 20 पेजेस सांगितली मी मॅडमनं आणि ते पेजेस त्याला तिथं दे आणि तू पण स्वतः ये. हे मग असे जे दुरून पाहिलं ते आता इतके जवळून पाहतो. आणि MPSCचं ऑफिस तर मला माहीत नाही पण आता मी शोध तर लावू शकतो की कुठंतरी असेल. हे आमची लायब्ररी ग्रंथालय AC अभ्यासिका कार्यालय ग्रंथालय. MPSCचं ऑफिस अजिबात नाही माहीत. काहीच हे नाही मी चुकीच्या जागेवर आलो आहे. चुकीच्या जागेवर म्हणजे चुकीच्या जागेवर आलो. MPSCचं ऑफिस मला माहिती. कॉन्फिडन्स मरून गेला आणि कवी ना बोनाफाईट टाकली काहीच काढाले आणि बोनाफाईट टाकली आणि पण मला दिलीच नाही. आता उद्या मंडेला या म्हणजे ते आणि आता मंडेला जेव्हा येईल मी तेव्हा बोनाफाईट घेऊन जाईल. गायज आता ही मला दाखवायला आली. मला माहीत नाही पण ही दाखवायला आली. कुठं आहे का पण नेमकं एक्झॅक्टली माझ्या कुठं माहिती आहे. मला कॉलेजचा फॉर्म भरणं महत्त्वाचं आहे कारण की आज जर नाही भरला तर माझ्याशी इन्कम कमी आहे म्हणजे याच वर्षाचं आहे मोस्टली. पुढच्या वर्षी 2025-26चा आहे माझ्यापाशी इन्कम पण आता पूर्ण पैसे गेले ना. काय गाईज काहीतरी असं समथिंग मला माहीत नाही काय आहे ते. अबाउट माय ओपिनियन अबाउट दॅट जाऊ दे. माझं जर ओपिनियन सांगायचं ना त्या कॅफेबद्दल तर लेख खटी आहे गायची. जर पुण्यात मी कोणी येत असेल ना तर त्या कॅफेवर तर अजिबात नका जाऊ कारण OTR नंबरचा त्यांनी माझ्याकडून 100 रुपये घेतले ते की गरजेचे नव्हते आणि आमच्या रूममध्ये असं तर फुकट काढून देते ते फुकट पण मागितलेच असते मला थम्सअप बिन्सअप प्याले मला काहीतरी पैसे पण ॲनिवे पण ते झालंच ना. जे नको व्हायला पाहिजे होतं ते सगळं झालं आणि जे व्हायला पाहिजे होतं ते अजिबात नाही झालं. फायनल फॉर्म तर भरला मी सबमिट केला. आता कॉलेजमध्ये जायचं आणि कॉलेजमध्ये जाऊन सबमिट करायचं आहे फॉर्म. आता आज तर होणार नाही कारण आता वाजलेत 12:27 झाले गाईज आणि आता 12:27 झाले त्यामुळे आता कॉलेजमध्ये जर माझे मित्रमैत्रिणी कोणी असेल तर मी जाऊन त्यांना भेटतो आणि नंतर मग तिथून हॉस्टेलला जातो कारण लई भूक लागलेली आहे. तर भावांना माझ्यासोबत लई मोठा स्कॅम झाला. आता मला जायचं होतं हॉस्टेलला तर भूक लागलेली आहे मोठी आणि पण इथं मुळात मी स्टाफच नाही अवेलेबल. माझं जे कॉलेजचा फॉर्म भरला मी सबमिट करायसाठी स्टाफ नाही आहे. आता थांबावं लागेल अर्धा घंटा. नका मला लई भूक लागलेली आहे आणि त्याच्यामुळे आता मी थांबत नाही अजिबात नाही थांबत. मंडेला देऊ आपण मंडेला येऊ आणि बोनाफाईट्स वगैरे घेऊ आणि बोनाफाईट घेतल्याच्यानंतर आपलं जे कॉलेजचा फॉर्म भरला ना ते डॉक्युमेंट सबमिट करू आणि सबमिट केल्याच्यानंतर मग मी मोकळं म्हणजे कुठं फिर काही कर निवांत एकदम. माझ्या मनातलं एवढं मोठं वजन खाली झालं ना की असं वाटतं की आता काहीच काम नाही राहील असं निवांत झालं. आणि आता आपण फोकस करू ना आपल्या इंस्टाग्रामवर. विचार करायचा म्हणजे माझा कॉन्फिडन्स लेवलचा जर विचार करायचा म्हणजे माझ्या कॉन्फिडन्स लेवलचा तर ती एवढा हाय आहे ना की मी कोणत्या किती पब्लिक असू द्या काही असू द्या तिथं जाऊन तरी शूट करायचं होतं माहिती का की मग मी करू शकतो. मला माहिती आहे की मी काही पण करू शकतो आणि काही पण करायसाठी द्यायचं असं तर विधी नाही की नाही म्हणून घेतला. आता पटकन जाऊ आणि पटकन मला एवढ्या जोर अशी भूक लागली आहे ना मुळात मी दिवसभर आलो आणि काही खाल्लं नाही. आता जवळपास 12:30 झाले. मला क्लासेस लावायचे आणि क्लास पण लावायचं आहे पण आता कधी जाणं होईल काय माहीत. मी पहिले आधी मला तर वाटतं की पुण्यात जावं लागेल कारण इथे जर लोकल घेतलं ना तर चान्सेस कमी आहे की ते तिथून राहतं
तर आता एकदा पैसे गेले तरी चालते, पण जे मी करून घ्यायचं ना ते मला एकदम असं परफेक्ट घ्यायचं पाहिजे. करावं आलो आणि वाट पाहत आहो की माझी कधी येते बस आणि बसमध्ये कधी बसू. सो मला वाटते की बस आली म्हणून. हा गाईज फायनली माझी बस आलेली आहे, तर तुम्हाला दुरून दिसत असेल. आता बस आली, आता बसमध्ये जावं लागेल. PMTसाठी आलो होतो ना, ते PMT गाडीच्या आतमध्ये गेली आणि मग मी आता दुसऱ्या गाडीत बसलो. फायनली भेटलं तरी बसलो तरी कमसे कम. लवकरात लवकर जायचं आहे, असं पण मला लई काम आहे. म्हणजे तिथे जाऊन झोपायचं आहे, दुसरं काही काम नाही. ऑफिसला जायचं आहे माझा पहिले, आणि पहिले मला व्यवस्थित ना बोलता येईल, एडिटिंग करता येईल ना काही. मला मान्य आहे की मला भूक लागली म्हणून, पण असं थोडी आहे की नाही का आता तिथे जाऊन मस्त माझ्या बायकोने वगैरे कोणी स्वयंपाक केला माझ्यासाठी की आणि खा निवांत बस असं नाही. फायनली त्याची वाट पाहत होतो, ते क्षण आला. म्हणजे वाट नव्हतं पाहत, आलो मी माझ्या रूमवर. ये कपा लागला जिवंत खावा काय मला काम ऐसा करू की लोक मारले पाहिजे डायरेक्ट. पडले इयरबड नाही फुटले, फुटणार होते पण त्याला मी फुटू दिलं नाही. असे पाहू नका, असे नका पाहू. नर्वसनेस आहे माझ्या आतमध्ये. एवढं त्या पुण्यात जाऊन वड्डत आलो, त्या पूर्ण इकडे तिकडे फिरलो आणि इथं येऊन नाही का भिल्यावानी का जर पब्लिक बिब्लिक नाही का काहीच नाही पाहिलं. सगळ्या जागेवर व्हिडिओ हे काढले व्लॉग्स. पुऱ्या पुण्यात नाही, आपल्या हडपसरमध्ये पुढे पुण्यात फिरणार. कॉलेजमध्ये गेलतो ना. याला तर चाल म्हटलं चबऱ्याले, आला नाही. त्याला चाल म्हटलं ते नाही आलं. मा बेडवर काय करायला तू उतर खाली. पिन मोबाईल घ्या, जुना घेऊ नका. बराबर मामा पाहणं बरं. कॅमेरा सुरू झाला आणि बराबर मामा काय ते काहीतरी दे. मग काल दिलं पण तुम्ही नव्हती ना इथं हजर. कालच दिलं पण तुम्ही नव्हती इथं हजर. मामा मी ब्लॉग मध्ये टाकतो बरं, युट्यूबवर टाकतो बाबा युट्यूबवर. तुम्ही फेमस होऊन गेले तर मला का सांगू. ओके मामा फेमस होते काहीच ते सांगणे मामाचं काही मामाबद्दल काही. लय ठेवलीस भारीची डीपी त्या डब्याला. आता आयफोन घेतला आणि वाटलं होतं की नाही का रील चांगली निघणार आहे म्हणून रील काढायसाठी इथं बाल्कनीत आलो होतो. पण एवढं थोबाडाचे एक्सप्रेशन एवढे खराब निघले ना, असं वाटतंय की मोबाईल का मी कॅमेरा जरी घेतला ना तरी माझ्या थोबाडाचं काही नाही. मला जाऊ द्या, ते एक असं दुःख आहे जे माझ्यासोबत आयुष्यभर राहणार. प्लास्टिक सर्जरी केली तर बदलेल म्हणा, पण प्लास्टिक सर्जरी करण्यासाठी माझ्यापाशी अजिबात पैसे नाही. गौऱ्या कॅरम ठेवू आपण. ओके केला कांड. मला वाटलं फक्त माझ्यासोबत होते का त्यासोबत बी होत आहे. आता कॅमेराचं डॅशबोर्ड तर म्हणजे कॅमेराचं तर सॉरी कॅमेरा मी थोडा आहे का रे C4 एनिवे इथं तरी कॅमेरा म्हणतो इथं काय बी कॅरम सॉरी कॅरमचा आम्ही टाकला होता आणि आता आम्ही कॅरम खेळणार आहे. हॉस्टेलवर आळस येणे एक कॉमन गोष्ट आहे आणि मला आळस येत आहे. आणि कॅरम गौरव खेळता खेळता उठून आलो कारण ते लई वेळा जितला आणि मी लई वेळा हारलो. आता मी डिसाईड केलं की ते काही करून काही राहू, मला जायचं आणि झोपायचं. आपला जुना मोबाईल इथं ठेवलेला आहे आणि आपले इयरबड्स पण, आणि मी झोपतो. पुण्यात एवढा पैसा आहे ना की या इथं घर बांध, तिथं घर बांध, इथला बाथरूम पाड, तिथला संडास पाड. म्हणजे पुण्यात एवढा पैसा नाही, एवढा पैसा आहे ना. पण मला वाटतं की भारतात मी सगळ्यात जास्त गरीब मीच आहे. माझ्यापाशी दाखवायला फक्त आयफोन आहे आणि ते पण दुसऱ्याने घेऊन दिला, म्हणजे घरच्याने घेऊन दिला. ऑब्विसली माझ्यापाशी स्वतःचं काहीच नाही, काहीच चड्डी पण नाही. गौरव तुला नाही वाटत का तू लेट टाइमपास करताय म्हणून? पोरगी बी एवढा टाइम लागत नाही माहिती का रेडी व्हाले. टी शर्टच्या वरी टी शर्ट ले. आता काय म्हणणार त्याच्या ड्रेसेस सेन्सले मॅचवर लागते काय, मॅचवर का मिचवर काय असते ते. तुला विश्वास आहे का तू व्हायरल होशील म्हणून? तर मित्रांनो आजचा ब्लॉग लय भारी होणार आहे का की आम्ही चाललो चिकन खाले, कारण की आलगी मटन जमत नाही, मग याला टोळाला पाणी येते. हे कोणचा विषय झाला की मला मटण जमत नाही म्हणून मला तोंडाला पाणी येते? तस काय अजिबात नाही होणार. तू सांग का कसा दिसायला कोई मिल गया मधला कॅमेरा पुढे लय अनकंट मला वाटतं इंग्लिश बोलता नाही तर बोलावं नाही, पण माझ्यातला एवढा एवढा किडा आहे ना की इंग्लिश मला बोलू वाटते. तेच बी आहे नाही
याच्यात आळी आहे गाईत. मयात तरी किडा आहे बट याच्यात ती आळी आहे. आळी ते पण लई मोठी 4-5 किलोची. त्यात बदमाशी. हा? त्याच्यात काय त्याला विचार नाही. त्यात काय आहे? मयात किडा आहे त्याच्यात आळी आहे. त्यात काय ते काय गोम आहे गाईच्या तिथली. वडापावचं काऊन म्हणत आहो कारण की वडापाव आमच्या रेंजमध्ये आमच्या बजेटमध्ये आहे. 15 रुपयाचा वडापाव आहे तिथं आणि पुण्याची बाकी सगळे एस कुमारले जर म्हटलं ना तर 25 रुपयाचा आणि इव्हन दुसरीकडे जरी खातो म्हटलं तरी ते जास्त महाग आहे. पण इथं म्हटलं ना तर आपल्या ज्ञानाची शक्ती पाहिजे एवढं तरी. मी आलो वरी पण आयफोनचं म्हणजे आणि वरून बघत आहोत ते चिकनचं काहीतरी रेसिपी आहे. तर मी सर्वात आधी चिकन टाकलं आणि चिकनच्या नंतर आता त्याला फ्राय करत आहे ऑइलमध्ये. असं मागं बसता बसता जर मी पडलो तर मग रे भाऊ आहे ते भाऊ भावाला मी घेऊन पडलो तर तुला पडू देत नाही. तुला भाऊचं गॅरंटी आहे. पण भावाला घेऊन पडलो तर मग मैं विचार नाही का एकदम निगेटिव्ह थिंकिंग आहे चालू करून. म्हणजे आता इथून कुठं पडणार आहे बरं. इथं एवढं सपोर्ट बिपोर्ट आहे पण माझी थिंकिंग पहा की पडीलच मी. खाली टाकू ना. खाली जागा आहे म्हणून काय करू खाली त्याला जागा आहे म्हणून वडी पडते. बरं खाली दाखव. खाली बरं काहीच खाली बी जागा आहे. झाले आता बरोबर आहे का. प्रत्येक वेळी ते भाऊ नाही का इथं माझ्याच पैसे आणून ठेवावे लागले. त्यांना वाटते की या दोघांनी खात आहे आणि मी पण खाणार आहे. पण मी खाणार नाही. यांचे खातील आणि मी माझा वडापाव खाणार आहे. आणि मला एवढी भूक लागली ना. हे लोकांच्या जीवाले मारून खा लागले आणि यांचेच आत्मा संतुष्ट करायला लागले. वाटत नाही लोकांना काही नाही का आपण लोकांचं जीवन खातो. ते कोंबडी बिचारी यायनं जर नसती खाल्ली तर किती इकडे तिकडे फिरत होती. ती आनंदाने हसत होती. ती खेळत होती. काव करतात. कोंबडी काय करत असते कॉक कॉक आहे ना. कोंबडी कॉक कॉक करत होती. पण या लोकांच्या ना तिला नाही का एक दिवस शिल्लक खायला नाही भेटला. तंगडी खाय तिच्यावाली चिकन राईस खाय. हे लोक असे लोक नाही का पृथ्वीवर आहे जोपर्यंत आहे तोपर्यंत संतुलित आहे म्हणा जग. बरं आहे का संतुलित आहे. मी खात नाही म्हणून असा अर्थ थोडी आहे की जे खाते मी त्यांना बी म्हणणार आहो की तुम्ही खाऊ नका म्हणून. तुम्ही खा ना रे. जे खाते त्याला खा. त्या कोंबडीची लय द्या येते माहिती आहे का काऊन कारण की पाय ना तुम्ही तिचं मटण तोडू खाता. पण तिची चुकी काय माहिती आहे का. तिची चुकी एकच आहे. तिनं नाही का जन्मालाच नव्हतं या लागत. जसे की माझ्या मित्राने आहे ना नाही का पृथ्वीवर जन्म घेऊन पहिले अंडा आला कोंबडी आली. गाईज काही लोक आहेत असे की नाही का आपण काय करायला लागले की मधामधात मी टांग अडवते तर टांगच म्हणतात पाय. तू कोंबडीची तंगडी खाय. चिकन लेग पीस. गौऱ्या त्याला पाणीच पिऊ देत नाही खावापासून. आकाश तुला टेन्शन काय झालं होते ना आयुष्यात. आपल्याला वाटतं की टेन्शन आलं म्हणून पण काय चाललं ते आपल्यालाच माहित नाही राहत. तुमचा कोणी मित्र असं टायपिंग करत असेल तर बरं म्हणजे काय. सॉरी बाळा दिसलं वाटते. तर गाईस ते बाळा बिळा सगळं इग्नोर करून टाका. माझं काही तसं लफडं वगैरे काही नाही आहे. आणि मी कोणावर लाईक कोई मुझसे प्यार क्यों करेगा भाई यार. सीधी सी बात आहे. आणि तसं पण मी सिंगल आहे. मी कोणत्या मुलीला बोलत. चला तर आजच्यासाठी एवढंच. मी एवढंच म्हणतो की तुम्ही मला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. आता उद्या तर मी याच्यापेक्षा काहीतरी डेंजर आणि काहीतरी भारी आणणार आहे. सो सबस्क्राईब.